फिरून लोकांच्या अपेक्षा काय आहेत किंवा त्यांची मतं काय आहेत ती पहिल्यांदा जाणून घेत असतो. स्वच्छ चारित्र्याचा आणि निर्व्यसनी माणूस म्हणून तुमच्याकडे लोक बघतायत, काय वाटते तुम्हाला? काय आहे की आमचे जे आजा होते ज्ञानदेव पाटील असतील, त्यानंतर आमचे वडील सर्जेराव पाटील, त्यानंतर आमच्या आई पण सरपंच होत्या, वडील सरपंच होते, आजा सरपंच होते, ते पूर्ण सगळे निर्व्यसनी आहेत. त्यांना कुठलंही आमच्याकडे आम्हाला व्यसन कुणालाही नाही. आमचे वडील असतील, आजा असतील, भाऊ असतील, मला सुद्धा काही व्यसन नाही आहे. आणि मी एवढं म्हणजे आजाने किंवा वडिलांनी मला बाळकडू जे दिलेलं आहे की मी त्यापासून म्हणजे तेव्हापासून मी हे सगळं बंद केलं. म्हणजे आम्ही काही व्यसन नाहीच आहे आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की त्यांनी आम्हाला एवढा हे सांगितलं की काही नाही, आपणाला प्रत्येकाची गोरगरिबांची कामं करायची आहेत, प्रत्येकाच्या तू मिसळून राहा. जे तिने जे सांगितलं ते आजपर्यंत मी हे चालवत आलेलो आहे टप्पा. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.